नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक तारीख या ठिकाणी आहे, ती म्हणजे 13 सप्टेंबर, जिची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो. आपल्याला माहीत आहे कोरोनासारखं संकट, त्याच्यातही बरेचसे विद्यार्थी मित्र जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवला होता आणि त्यांच्यासाठीची ही अत्यंत सुवर्ण संधी आहे. ज्यांचा थोडाफार खंड पडला आहे त्यांना सुद्धा आता नव्या दमाने उठावं लागेल. आपल्याकडे एक 75 ते 80 दिवस आहे. मात्र मित्रांनो, या ठिकाणी मी मुद्दाम ते 2-5 दिवस बाजूला ठेवले. काही आपलं अचानक काही कामं निघू शकतात. तर 75 दिवसाचं नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे, ते तुमच्या समोर ठेवतो आहे, की जेणेकरून तुम्हाला ही राज्यसेवा पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करता येईल. 75 दिवसाचं जे नियोजन असणार आहे त्यामध्ये मग पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे त्यावर आपल्याला काम करायचं आहे. GS आणि CSAT यांचे नेमके उपघटक कोणते आहेत, त्यांचं मार्क्सनुसार नेमकं कसं विभाजन आहे, त्याची आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पुढे हे जे 75 दिवस आहे याचं नेमकं विभाजन कसं असलं पाहिजे, कोणते विषय कसे कव्हर करायचे आहे, किती रिडिंगमध्ये कव्हर करायचे आहेत, तो मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याला एका दिवसाचं नियोजन नेमकं तुमचं कसं असलं पाहिजे, CSATला किती वेळ दिला गेला पाहिजे, त्याच्यानंतर GSला किती वेळ दिला गेला पाहिजे, तो मुद्दा आपल्याला पुढे बघायचा आहे. आणि आणखी एक इथे मित्रांनो, तुम्हाला राज्यसेवेची तयारी करताना पूर्वपरीक्षेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो, तो म्हणजे IMP टॉपिक्स तुम्हाला काही ओळखता आली पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टमधले काही टॉपिक्स असे आहेत ज्यांच्यावर सातत्याने प्रश्न आलेले आहेत, ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. पुढे तुम्हाला पूर्वपरीक्षा पास करून देणारे काही की फॅक्टर्स आहेत जे तुमच्यामध्ये असले पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त काही गोष्टी आहेत, म्हणजे फक्त वाचनाव्यतिरिक्त म्हणतोय मी, अभ्यासाव्यतिरिक्त नाही, वाचनाव्यतिरिक्त झोप असेल, विश्रांती असेल, चिंतन असेल, वेळेचं मॅनेजमेंट असेल, कोणता विषय महत्त्वाचा कमी महत्त्वाचा याच्या संदर्भातल्या निवडी असतील, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पुढे CSAT हा कसा तुमचा पूर्वपरीक्षेमधील अत्यंत निर्णायक घटक असणार आहे, ज्याला तुम्ही दुर्लक्षित करतात बरेच जण. CSATबद्दल बऱ्याच जणांमध्ये काही गैरसमज आहेत, तेही आपल्याला बघायचं आहे. आणि पुढे नेमकं पेपर जेव्हा तुम्ही सोडवणार आहात तेव्हा CSATचा पेपर कसा सोडवणार आहात, GSचा कोणत्या पद्धतीने सोडवला पाहिजे, तेही आपल्याला या स्टडी प्लॅनमध्ये डिस्कस करायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे प्रॅक्टिस संदर्भातला, ज्याला आम्ही ॲनालिसिस अँड इम्प्रूव्हमेंट मेथड असं म्हणतो. तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहे, त्याच्यातून स्वतःला कसं परफेक्ट बनवता येईल ते बघायचं आहे. ते कसं करायचं, नेमकी कोणत्या पद्धतीने तुम्ही ती अभ्यासाची रणनीती आखली पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर मित्रांनो, नक्कीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी तुमच्याकडे अत्यंत चांगली अशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा शेवटपर्यंत बघाल, तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स, एक तुमची जी आत्मविश्वासाची लेवल आहे ती भरलेली असणार आहे. आणि मला असं वाटतं सध्या तुम्हाला त्या ऊर्जेची गरज आहे, कारण की आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आणि सातत्याने, हा म्हणजे मानवी स्वभाव आहे, आपल्याला पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह थिंकिंग जास्त येतात. आणि मला असं वाटतं मित्रांनो, या अभ्यासासोबत तुमच्यामध्ये तो ठासून भरलेला आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन हा असलाच पाहिजे. तर बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करूया. मी STI रोहिदास चोंदे पाटील. मित्रांनो, या ठिकाणी या लेक्चरमध्ये मला असं वाटतं MPSCच्या विद्यार्थ्यांनी एक मंत्र नेहमी लक्षात ठेवावा. आतापर्यंत तुम्हाला कोणी मंत्र दिला नसेल, मात्र मला तो भेटला आहे, तो तुम्हाला द्यावा असं मला वाटतं. आणि तो मंत्र संत तुकाराम महाराज यांचा आहे. या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी मुद्दाम तो या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ते कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, एखाद्या वहीच्या फ्रंटला किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी लिहून चिकटवू शकतात तुम्ही. तो मंत्र असा आहे, असाध्य ते साध्य. मित्रांनो, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. नक्कीच हा मंत्र तुम्हाला तारून नेणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पास होण्यासाठी जी तुमची मेंटॅलिटी असावी लागते ना मित्रांनो, ती या मंत्रामध्ये आहे असं मला वाटतं वैयक्तिक. मी जेव्हा कोणतंही कार्य करत असतो, अभ्यास करत असतो, तेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपल्यामधलं काही लोकांचं कसं आहे बघा, कोणती गोष्ट दोनदा होते. तुम्ही आधी मनातून पराभूत झालेले असतात आणि नंतर प्रत्यक्षात पराभूत होतात. तुम्हाला आधी राज्यसेवापूर्व पास होणारच, आधी जिंकावं लागेल,
व्हिज्युअलाइज करावं लागेल की मी पास होणार आहे, माझा रिझल्ट येणार आहे, मी क्लास 1 बनणारच आहे. आणि मग एकदा जर ते व्हिज्युअलाइज तुमचं झालं तर मग ती पूर्वपरीक्षा, मग आपोआप तुमची झोप उडून जाते. नाहीतर मग प्रत्येकाचं नियोजन असतं मला 6 वाजता उठायचं आहे, मात्र प्रत्येकजण उठत नाही. इथे 70% लोक 6 वाजता झोपतात, 7 वाजता उठतात, 8 वाजता उठतात. हे 10, 20, 30% असतात जे वेळेवर उठतात, दररोज आपलं प्लॅनिंग त्या ठिकाणी फॉलो करतात. थोडक्यात जे काही आपण नियोजन बनवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करतात. मित्रांनो, हे सगळ्यांना जमत नाही. हे तुम्हाला जमवावं लागेल. ते कसं जमवायचं ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पहिला मुद्दा, तुम्हाला पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे. तुमच्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे ज्या आयोगाला अपेक्षित आहेत. बघा, तुमच्यामध्ये काही बाबी आहेत ज्या निगेटिव्ह बाबी तुम्हाला काढून टाकाव्या लागतील आणि काही बाबी आहेत पॉझिटिव्ह. बघा, आपण प्लॅनिंगवर येणारच आहोत. हे 75 दिवस कसा अभ्यास करावा मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. मात्र त्याच्यासाठीची तुमची मेंटॅलिटी आधी ती नीट असली पाहिजे. काही जणांचं त्या ठिकाणी आहे ना, मानसिकता जर त्या ठिकाणी नसेल व्यवस्थित तर त्यांना कितीही समजावून फायदा नाही. काल मी एक कमेंट माझ्या याच्या खाली वाचली, एका कोणत्या तरी व्हिडिओ खाली. एक जण बोलला की PSI फिजिकलला वशिला चालतो. मला खूप वाईट वाटलं. मित्रांनो, हे असं कोण फैलवतं माहीत आहे का? ज्याच्यामध्ये दम नाही आहे अभ्यास करायचा, ज्याच्यामध्ये फिजिकल करण्याची कुवत नाही आहे, मेहनत घेण्याची कुवत नाही आहे. खरं म्हणजे असे लोक मेहनत न करता इतर जे मेहनत करून त्या ठिकाणी पोहोचलेले आहे अशा लोकांचा अपमान करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे मेंटॅलिटी आधी तुमची व्यवस्थित असली पाहिजे. मग पूर्वपरीक्षेच्या बाबतीत काय? बघा, जागा यावर्षी किती आहेत, मग कट ऑफ किती येईल, आपण बोलणार आहोत. कट ऑफ किती लागू शकतं, तुम्हाला किती टार्गेट ठेवायचं आहे त्यावर मी येणार आहे. मात्र त्याची चिंता करत बसायची किती कट ऑफ येईल, संदर्भ साहित्य किती किती पुस्तकं असले पाहिजे. आता बरेच जण ते पुस्तकांच्या थप्प्या मारायला सुरुवात केलेली आहे. डेट आली, आता मग पुस्तकं पाहिजे मला, लगेच दुकानात जाणार, मोठी त्या ठिकाणी थप्पी घेऊन येणार. सगळ्यात मोठी चूक, म्हणजे सर्वात मोठी चूक करणार, खूप मोठे पुस्तकं घेऊन येणं. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, एक विषय एक पुस्तक चांगलं करा, बस विषय खतम. आणि राज्यसभेचं तर C-SAT आहे मित्रांनो, खूप मोठं काही निर्भर. त्यामुळे GHचे अति गरजेपेक्षा जास्त वाचून पुस्तकं मला वाटतं नक्कीच तुमचं भलं होणार नाही आहे. आपण बोलणार आहोत काय वाचायचं, किती वाचायचं. आणि त्यानंतर भीती, मी पास होईल का? मित्रांनो, या सगळ्या बाबी म्हणजे जागा असेल, कट ऑफ असेल, संदर्भ साहित्य असेल, गरजेपेक्षा जास्त भीती असेल, हे तुमच्या हातात नाहीच. काय, हे तुमच्या हातात नाही आहे. मग तुम्ही याच्यावर कशाला बरं बिनकामाचा वेळ घालवतात? आता कट ऑफचं जर बघितलं तुम्ही, 2016चा कट ऑफ बघा, 135 जागामध्ये कट ऑफ 153 आलं, 17मध्ये 377 जागा कट ऑफ 189 आलं. म्हणजे जे लोक म्हणतात जागानुसार कट ऑफ लागतं, असं काही नाही आहे. त्या वर्षीचा नेमका पेपर कसा निघेल, त्या वर्षी विद्यार्थी मित्र नेमकी कोणत्या लेवलची परीक्षा देत आहेत, किती अभ्यासाला वेळ भेटतोय, बऱ्याच बाबी त्या ठिकाणी कारणीभूत ठरत असतात. दुसरा मुद्दा मित्रांनो, तुमच्यामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह ज्या असल्याच पाहिजे. म्हणजे त्या अधिकाऱ्याचे गुण ज्याला म्हणतात ते असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सातत्य तुमच्यात असलं पाहिजे. डेली जो काही स्टडी प्लॅन आपण हा बनवणार आहोत आता, हा दररोज सातत्याने फॉलो तुम्हाला करता आला पाहिजे. MCQs सोडवायचे आहे ते तुम्हाला नीट जमलेच पाहिजे. त्याच्यानंतर चांगले मित्र, पॉझिटिव्ह मित्र तुमच्यासोबत असले पाहिजे, किंवा नसेल ना तर एकटे राहा. काय, तुम्हाला तुमच्या लेवलचे, तुम्हाला वाटत असेल नाही मी जीव तोडून त्या ठिकाणी खतरनाक अभ्यास करू शकतो, काय झोकून देऊन अभ्यास करणं याला मी म्हणतो, ती जर तुमची स्वतःची कुवत असेल तर मित्रांनो तुम्हाला मित्र सहसा जास्त भेटणार नाहीत. तुम्ही जर एका विशिष्ट लेवलच्या वर जाऊन जर अभ्यास करायला लागलात तर आपल्याला मित्र कमी भेटतात. आणि मला वाटतं ती आपल्या एशियाची खूण असते. खूप हुशार लोकांना जास्त मित्र नसतात, हे पुन्हा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. चांगले असेल तर मित्र निवडा, वाईट असतील तर अजिबात त्यांच्यापासून दूर राहा. आणि रिव्हिजन करा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह मुद्द्यामधलं रिव्हिजन का सांगितलंय? बरेच जणांना रीडिंग आणि रिव्हिजनमधला फरक कळत नाही. काही जण वाचत राहतात. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 60 ते 65% तुमची प्री पास होणार आहे, बरोबर? आणि तुम्ही टेन्शन घेतायत 100%चं. असं करू नका. तुम्हाला 60 ते 65% पाहिजे आहेत, तेवढ्यासाठी अभ्यास करा, विषय संपला. मला वाटतं ते तुम्हाला करावं लागेल. ओके, तर आपण आता या ठिकाणी येऊया. तुमच्याकडे एक जूनचे 10 दिवस मी धरतो आहे. काही जण व्हिडिओ थोडासा लेट ऐकू शकतील, किमान ते 10 दिवस. पुढचे पुन्हा जुलै ऑगस्टचे मी 30 दिवस धरतो आहे, 31-30 आहे.
ओके, 60 दिवस जवळपास, आणि सप्टेंबरमधले पुन्हा 10 दिवस, म्हणजे 60, 70, 80 याच्यामधले मी आधीचे 2-5 दिवस काढले किंवा इकडचे 2-3 काढले, असे 5 दिवस कमी केले, 75 दिवस तुमच्या समोर आहेत. मग आता पुढचं नियोजन कसं असलं पाहिजे? मित्रांनो या ठिकाणी 75 दिवस जे आहे ना, माझं सगळ्यात पहिलं मत असणार आहे, इथे तुम्हाला 50-50 करा सगळ्यात आधी. ही ज्यांना पटतंय त्यांना पटू द्या, ज्यांना नाही पटत त्यांना नका पटू देऊ. आणि टॉपर्स आहेत, ज्यांना खूप चांगले स्कोअर आहेत, तुम्ही प्रनिल गिल्डा सर तुम्हाला माहीत असतील, DYSP, जे अत्यंत चांगले स्कोअर, म्हणजे त्यांचा 2016मध्ये CSATला 124 स्कोअर होता, पुढे 2017मध्ये 153 स्कोअर होता. त्यांनी सांगितलेलं आहे की 50% वेळ CSATला द्या आणि 50% वेळ GSला द्या. आपला घोळ काय होतो, आपण CSATला कमीत कमी वेळ कसा देता येईल ते बघतो, आणि GSला बिनकामाचं जिथे कमी आउटपुट आहे तिथे आपण जास्त वेळ देऊन फार मोठी चूक करतो. मित्रांनो, अत्यंत कामाचं बोलतोय, अत्यंत कामाचं. या चुकांमधून तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. नियोजन करणं म्हणजे काय, त्याच्या मागच्या काही गोष्टी आहेत त्याही तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. फक्त मग ते किती दिवस किती तास अभ्यास ते तर मी सांगणारच आहे, मात्र या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, ज्या चुका होण्याची शक्यता फार मोठ्या आहेत. तर पहिला मुद्दा तुम्हाला कळाला, 50-50ची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 50% CSAT, 50% GS. मग आता या ठिकाणी आपण येऊ की GS मध्ये नेमकं काय आहे, पेपर 1 ज्याला म्हणतोय आपण, CSAT मध्ये नेमकं काय आहे हे तर आता बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एकदा बोलतोय. GS मध्ये मित्रांनो एक जवळपास 6 विषय आहेत. किती? 6 विषय. त्याच्यात पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे आणि करंट अफेअर्स आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो GS मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला सायन्स आणि करंट अफेअर्स जवळपास 100 पैकी 40 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी कव्हर होतात. किती? 100 पैकी 40 म्हणतोय. करंट अफेअर आणि सायन्स मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं. इकडे पॉलिटी जो आहे विषय तो इथे मला वाटतं सगळ्यात कमी मार्क्स, जवळपास 13-14 एवढे त्या ठिकाणी आपण धरूया. आणि तर मग इकॉनॉमिक्स जवळपास 15 मार्क्स येत आहेत, जिओग्राफी 16-17 मार्क्सपर्यंत चाललं आहे, हिस्ट्रीसुद्धा 15पर्यंत चाललेलं आहे. तर असा एक सरासरी आहे. मात्र सायन्स जवळपास 20 आणि करंट अफेअर्स 20. तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तिथे फोकस कशावर करायचा आहे, सायन्सवर आणि करंट अफेअर्सवर. ओके, आपण त्याच्यावर पुढे पुन्हा येणार आहोत. थोडंसं त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे वगैरे घेऊन आपण CSATवर बघूया थोडक्यात. एक CSATचा जो सिलेबस असणार आहे तुमची रणनीती तिथलची. CSATमध्ये मित्रांनो 4 गोष्टी आहेत. पहिला मुद्दा आहे उतारे, दुसरा मुद्दा आहे गणित, तिसरा मुद्दा आहे बुद्धिमत्ता आणि चौथा मुद्दा आहे निर्णय क्षमता. आता इथे उतारे जे आहे हे मला वाटतं फार महत्त्वाचे आहे. याचा दररोज सराव करायचा आहे मित्रांनो. मी सांगेल म्हणजे माझं मत आहे. आता आपण ते दिवसाचे नियोजन त्याच्यातही येणार आहोत. तुम्हाला एक 10 ते 12 तास अभ्यास मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. या ठिकाणी थोडीशी जॉब होल्डर आणि गृहिणी जे आहेत त्या 2-3 तास कमी अभ्यास त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतात. त्यांच्यामध्ये ती क्षमता येऊन जाते. मी स्वतः जॉब करून अभ्यास केलेला आहे. तुम्हीही त्या ठिकाणी काही लोक जॉब करत असाल तर 2-3 तास कमी जरी अभ्यास झाला तरी जास्त बिघडणार नाही. ओके, पण उतारे या ठिकाणी तुम्हाला दररोज सोडवायचे आहेत. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न दररोज करायचे आहे. निर्णय क्षमतेचे प्रश्न जे आहेत तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याचे जुने सगळे जे आतापर्यंत आलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला एक या ठिकाणी प्रश्नांचं तर तुम्हाला या ठिकाणी माहीत असावं की उतारे जे आहेत जवळपास 50 प्रश्न उतार्यांचे आहेत, ज्याच्यामध्ये 10 ते 11 उतारे येऊ शकतात. लहान मोठे साईजनुसार आहे. पुढे बुद्धिमत्तेवर एक तुम्ही जर बघितलं तर 14-15 प्रश्न बुद्धिमत्तेवर येतात. गणितावर एक 10-11 प्रश्न येत आहेत. निर्णय क्षमतेचे 5 प्रश्न हे जवळपास ठरलेले आहेत. तर असं एक तुमच्या समोरचं हे शेड्यूल आहे. आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा मुद्दा तो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस अँड ट्रेंड मेथड ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला नीट वापरायची आहे. ॲनालिसिस म्हणजे काय, तर मागील 4 ते 5 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो, ज्या काही प्रश्नपत्रिका आहे GSच्या आणि CSATच्या त्या खूप चांगल्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल नेमका आयोगाचा कल काय आहे, आयोग कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतो आहे. आणि हे ज्याने चांगलं केलं, ज्याला मागील प्रश्नपत्रिकांचं चांगलं विश्लेषण करता आलं, ज्याने तो ट्रेंड चांगला समजून घेतला मित्रांनो, तो तितका जास्त क्वालिटीचा स्टडी करतो, तितका जास्त त्याचा प्रोडक्टिव्ह अभ्यास होत असतो. हे चांगलं लक्षात राहू द्या. आता मी डायरेक्ट या मुद्द्यावर आधी येतो आहे, नंतर त्याच्याशी निगडीत मुद्दे बघायचे आहे.
75 दिवसाचं जे प्लॅनिंग असणार आहे मित्रांनो, माझ्या मते या ठिकाणी 75 मध्ये तुम्ही 60-15 असं विभाजन करणं मला वाटतं योग्य ठरेल. आता हे 60 दिवस जे आहे इथे तुम्हाला GHचे तुमचे 2 वेळेस रीडिंग होणं गरजेचे आहेत. GHचे जे काही आपण 6 सब्जेक्ट बघितलेले आहेत, पहिले 30 दिवस आणि नंतरचे 30 दिवस, मला या ठिकाणी GSला तुम्ही दररोजचे 5 ते 6 तास देणं अपेक्षित आहे. 30 दुनी 60, 2-2 रीडिंग तुमच्या या ठिकाणी मला अपेक्षित आहे आणि ते शक्य आहेत, नक्कीच शक्य आहे. त्याच्यासाठी मग तुम्हाला पुढे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, ज्यामध्ये रीडिंगचा स्पीड जो म्हणतो आपण, वाचनाचा वेग असला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं मागील लेक्चरमध्ये की माझा स्पीडने मी काही वेळेस बोलतो. बरेच जण कमेंट्समध्ये लिहितात की इतके फास्ट का सांगतात. तर तुमचा वाचन वेग जसा वाढतो तसा बोलण्याचा वेगही वाढत असतो आणि तो इथे फार महत्त्वाचा आहे. CSAT संदर्भात असेल, GS संदर्भात तुम्ही जितकं फास्टमध्ये त्या ठिकाणी रीडिंग्स करत असाल तेवढं तुम्हाला CSATला फायदा होणार आहे. मला या ठिकाणी अपेक्षित आहे 60 दिवसामध्ये हे 6 विषय याच्या 2 रीडिंग तुमच्या झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मग तेच, ते भाराभर पुस्तकं वाचायचे नाही. ते आपलं पुन्हा ती टॅगलाईन, कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचा. हे ज्याला कळतं, हे कळतं सगळ्यांना, वळत नाही मात्र सगळ्यांना. आपलं जे ती हाव म्हणतो ना आपण, तोंडाला पाणी येणं म्हणतो ना, नाही मी आता करतोय, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे चांगलं एखादं भूगोलाचं क्रमिकचं, पण मला लगेच दुसरे थप्पी लागलेली 2-4 पुस्तकं दिसतात मार्केटमधले कोणाचे तरी आणलेले 40%, 50% डिस्काउंटवर भेटलेले, आणि मग ते मी उचकत बसतो 10 पुस्तकं. मित्रांनो, इथे घोळ होतो. सक्सेस लोक जे आहेत, ज्यांनी पोस्ट काढलेले आहे, त्यांची तुम्ही बघा, स्पीच ऐका त्यांनी जीव तोडून सांगितलेला आहे की बाबांनो कमीत कमी पुस्तकं वाचा. मात्र आमचा विद्यार्थी मित्र नवीन अभ्यास करणारा असला की त्याला वाटतं माझ्याकडे आधी मोठी थप्पी असली पाहिजे, माझा असा रॅक त्या ठिकाणी भरून गेलेला असला पाहिजे. अत्यंत चुकीची पद्धत आहे. मला वाटतं त्यापासून तुम्ही काळजी घ्यावी. ओके, 60 दिवसामध्ये 2 रीडिंग अपेक्षित आहे आणि शेवटचे 15 दिवस, आधी GS बद्दल बोलतोय, शेवटचे 15 दिवस याच्यामध्ये रिव्हिजन आवश्यक आहे. ओके, त्याची व्यवस्थित रिव्हिजन करून घेणे. आणि हे जे मित्रांनो, आता इथून पुढे तुम्ही जे काही वाचणार आहात तेच पुन्हा पुन्हा वाचा. नवीन मटेरियल न वाचणे मला वाटतं या ठिकाणी खूप तुमच्यासाठी अत्यावश्यक असणार आहे. त्याचा लोभ तुम्ही करू नका. तुम्हाला 60 ते 65% लढायचं आहे, 100% नाही. हा एक मुद्दा नीट चांगला लक्षात राहू द्या. ओके, GSच्या बाबतीत हे झालं. CSATला सुद्धा दररोज किमान 5 तास तुम्ही अभ्यास करावा असं माझं मत आहे. याच्यामध्ये काय, पॅसेजेस सोडवा 1-2 तास, 2 तास तुम्ही गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा, आणि 1 तास जे आहे त्याच्यावर जे काही निर्णय क्षमतेचे प्रश्न असतील किंवा इतर संपादकीय सारखा घटक आहे, दररोजचा न्यूजपेपर, तो एखादा संपादकीय वाचून त्याच्यावर प्रश्न बनवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतात. तो एक मुद्दा या ठिकाणी मला वाटतं आहे. 5 तास तुम्ही CSAT करा. हा डेली आतापासून मी म्हणतो. तुमच्याकडे 75 दिवस आहे. 75 दिवस दररोज जर तुम्ही हे केलं मित्रांनो, तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, CSAT. मात्र तुम्ही जर इथे कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही जर CSATला कमी वेळ दिला आणि तुम्हाला जर ते आपला इतिहास, भूगोल जे सोपं आहे तेच वाचण्याचा जर मोह झाला, तर समजायचं तुम्ही त्या मोहजाळामध्ये फसलेले आहात. कारण की तो होतो, हा माझा अनुभव आहे. आपल्याला ते चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना जे सोपं आहे ना, ते वाचायला खूप मजा वाटते. या ठिकाणी पॅसेज सोडवायचे आहे, इंग्रजीचं थोडंफार वाचून बघायचं आहे बाबा पॅसेजेस, गणित बुद्धिमत्तेचे हे सोडवायचे आहे, त्या ठिकाणी उदाहरणं सोडवायची आहे. हे किचकट वाटतं ना, आणि तीच सगळ्यात मोठी चूक आहे. जे किचकट आहे, जे अवघड वाटतं मित्रांनो, त्याच्यावर काम करावं लागेल. ओके, तुम्हाला बघावं लागेल की बाबा कशा स्वरूपाचे उतारे येत आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे उताराचे या प्रॅक्टिसमधून काय होणार आहे तुमचं, CSATच्या बाबतीत म्हणतोय, प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कळेल की बाबा मला कोणत्या विषयावरील उतारे माझे चांगले बरोबर येतात. समजा वेगवेगळ्या विषयावर उतारे आहे, मानसशास्त्रावर आहे, इतिहासावर आहे, काही पॉलिटी संदर्भातले उतारे आहेत, काही अर्थशास्त्रावरचे उतारे आहेत. तुम्ही जेव्हा सराव कराल तेव्हा तुम्हाला कळू द्या की अरे कोणत्या विषयावरील उतारे माझे चुकतायत परीक्षेमध्ये. मग ते उतारे तुम्ही थोडेसे नंतरच्या टप्प्यात सोडवू शकतात. ते या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, इथे तुम्हाला आणखी एक शेवटचे जे काही 1 महिनाभर राहील तेव्हापासून, म्हणजे तुमचं एक रीडिंग व्यवस्थित झालेलं असणार आहे, दुसरं रीडिंगही बऱ्यापैकी होत आलेलं असणार आहे, तेव्हापासून दररोज तुम्ही GSचा 1 पेपर आणि CSATचा 1 पेपर डेली सोडवला पाहिजे. आणि या ठिकाणी तो त्या वेळेत सोडवला पाहिजे. जसं GSचा 11 ते 1 मध्ये होतोय,
C-SATचा 3 ते 5च्या दरम्यान होतो आहे, तर त्याच वेळेमध्ये तुम्ही घरी त्या पेपरचा सराव जर केला तर खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. कारण की C-SATला वेळेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. C-SATला वेळ पुरत नाही मित्रांनो. GSला तुम्ही बसतात, GSला तुम्हाला 2 तास एवढे लागतच नाही, पहिला मुद्दा. पण C-SATला वेळेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. उतारे असतात, वेळ पुरत नाही, गडबडीमध्ये मग आपलं ते काहीतरी चुका होत जातात. त्या तिथे सोडवताना आपल्याला वाटतं माझं सगळंच बरोबर आलंय, मात्र आन्सर की आल्यानंतर कळतं की अरे हे सगळं मला बरोबर वाटत होतं, मात्र हे बरंच काही चुकतंय. आणि याच्यामध्ये ज्यांची तयारी चांगली आहे त्यांचं नक्कीच बरोबर येत जातं, ज्यांची अपूर्ण तयारी आहे त्यांचं चुकत जातं. मात्र पेपर सोडवताना सगळ्यांनाच वाटतं माझं हे बरोबर येतंय. ते ठरवणार कोण आहे गुण? तुमची प्रॅक्टिस. ओके, पुढचा मुद्दा एक महत्त्वाचा या ठिकाणी मी येतो आहे, तो म्हणजे डेली पर डे नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं. तुम्हाला मी बोललो 50-50, आधी ते लक्षात घ्या. ओके, आणि हे जर तुम्ही केलं मित्रांनो, C-SATमध्ये जर चांगला स्कोअर आणला, आधी ते काही गैरसमज आहे C-SATबद्दलचे ते काढून टाकावे लागतील तुम्हाला. ओके, ज्याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की C-SATचा पेपर अवघडच असतो, तो इंजिनियर्स लोकांना सोपा असतो, त्याला जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे, C-SATमध्ये जास्त अटेम्प्ट होत नाही, असे बरेच गैरसमज आहे, ते आधी मनातून काढून टाका. मग दिवसाचं नियोजन तुमच्याकडे सकाळी 7 ते रात्रीचे 11 असं मला वाटतं तुम्ही इथून पुढे केलं पाहिजे. याच्यातमध्ये गॅप आहे, असं काही नाही आहे 7ला बसली की 11ला उठावा असं अजिबात नाही. एक 50-10चा आपला तो फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही राबवा. 50 मिनिट अभ्यास करायचा, 10 मिनिट थोडंसं फ्रेश व्हायचं, तोंडावर पाणी मारणे असेल, थोडंसं कुठेतरी इकडे तिकडे फिरून येणं असेल. ओके, परंतु इथे तुम्ही ते 10 मिनिट जे आहे इथे सोशल मीडियामध्ये टाकू नका, असं माझं वैयक्तिक मत राहील. नाहीतर मग 10 मिनिटामध्ये मी सगळे फेसबुक व्हॉट्सअपला सगळे स्टेटस अपडेट करून देतो आधी, आणि नंतर पुन्हा बसेल अभ्यासाला 50 मिनिट. तुमच्या डोक्यात तेच राहील की आता किती लोकांनी पाहिलं असेल, किती लोकांनी लाईक केलं असेल माझ्या पोस्टला, कोण काय म्हटलं असेल, हे असं. त्याच्यामुळे इथे ही फार महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, आणि हे अनेक जणांच्या बर्बादीचं कारण आहे मित्रांनो. अनेक जणांची वाट लावली याने, कोणी? सोशल मीडियाने. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यापासून जर तुम्ही पुढील 75 दिवस दूर राहिलात तर मला वाटतं तुमच्यासारखे तुम्हीच त्या ठिकाणी असणार आहात. कारण की हे सोपं नाही आहे, मात्र हे तुम्ही करू शकतात. ते करावं लागेल ज्यांना पोस्ट काढायची आहे, जे पेटून उठलेले आहेत त्यांच्यासाठी. ओके, आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, नवं आणि जुनं काही नसतं राज्यसेवा पूर्वमध्ये. तुम्ही जर एक रेशो बघितला ना, जुन्या विद्यार्थ्यांपेक्षा नवीन विद्यार्थी जे फ्रेशर आहेत, पहिल्यांदाच देत आहेत, असे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होण्यामध्ये खूप मोठी संख्या असते, जास्त असतात. जुन्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे तो एक न्यूनगंड काढून टाका की मी नवीन आहे, मला अनुभव नाही. अजिबात नाही. आम्ही पाहिलेलं आहे, अत्यंत नवे विद्यार्थी मित्र खूप चांगले स्कोअर घेतात, आणि ते स्कोअर विशेषतः C-SATमध्येच असतात. ते तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल. मग दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे? 7 ते 11चं नियोजन आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. पहिलं 7 ते रात्रीचे 11 म्हटलं. इथे 7 ते 10चा तुम्ही एक टप्पा करू शकतात, 8, 9, 10 3 तास. आणि मला वाटतं या पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही GS वाचू शकतात, कारण की उठल्याबरोबर तुम्ही काही त्या ठिकाणी प्रॅक्टिसला लागू नका, असं माझं मत आहे. GSचे घटक आहेत, ज्याच्यामधले अर्थशास्त्र आणि विज्ञानासारखे थोडे अवघड विषय तुम्ही या ठिकाणी कव्हर करू शकतात. आता तुम्ही 7 ते 10चा स्लॉट घेऊ शकतात, किंवा इथे 7 ते 11चा सुद्धा करू शकतात तुम्ही. ओके, 4 तास GSचा विषय इथे किती मोठा कव्हर होऊन जाईल तुमचा. 11 ते 12 तुम्ही जेवायला देऊ शकतात. 12 ते 1-4चा टायमिंग मी सांगतो आहे. इथे तुम्ही थोडंसं 12 ते 2 तासामध्ये C-SATचं प्रॅक्टिस करू शकतात. पुन्हा 2 तास म्हणजे 2 तास उतारे आणि 2 तास बुद्धिमत्ता चाचणी. 4 ते 5 थोडंसं विश्रांती घेऊ शकतात. पुन्हा 5 ते 7 या 2 तासामध्ये मला वाटतं 1 तास GS 1 तास C-SAT तुम्ही करू शकतात, किंवा सलग 2 तास GS किंवा C-SAT कोणतंही एक तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की मी 10 तास अभ्यास करत असेल तर 5 तास माझं C-SAT आणि 5 तास GS झालं पाहिजे. मी 12 तास अभ्यास करतो आहे, 6-6 तासाचा वेळ भेटला पाहिजे. आणि शेवटचं उरलेलं जे राहणार आहे रात्रीचे 7 ते 11 जवळपास, याच्यामध्ये मित्रांनो मुख्यतः माझं असं मत आहे, इथे तुम्हाला करंट अफेअर्स तुम्ही हा विषय करू शकतात. दुसरं गणित बुद्धिमत्ता जी आहे विशेषतः त्याची प्रॅक्टिस करू शकतात, आणि GSचं थोडंफार MCQ सोडवू शकतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला खूप बांधून का देत नाही आहे की हेच करा यावेळेत, हे GSच करा यावेळेस, C-SATच करा, अजिबात नाही मित्रांनो. प्रत्येकाचा प्राईम टाईम वेगळा आहे. तुम्हाला कोणत्या वेळेत काय योग्य वाटतं हे तुम्हाला ओळखायचं आहे, आणि त्यानुसार तयारी करायची. आपण काय करतो, एखादा टॉपर म्हणतोय ना मी असं केलं, आपण तसंच करण्याचा प्रयत्न करतो.
मित्रांनो, प्रत्येकाची आपली वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आपण मान्य आहे, तुम्ही शिका, मी सांगतोय त्याच्यातून काही गोष्टी शिका, मात्र बऱ्याच गोष्टी स्वतःच्या नेचरनुसार करा. आणि मला वाटतं तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर तुमच्यामध्ये ते असलंच पाहिजे की बाबा मी बघितलं त्यांचं, मी त्यांचं ऐकलं, मात्र मी माझ्या याच्यानुसार काही बदल केले. ओके, पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे IMP टॉपिक्स कोणते आहेत. बघा, आता ही विषय वाईज जावं लागतं तुम्हाला. थोडंसं तुम्ही अर्थशास्त्राकडे गेलात तर तुम्हाला बजेट असेल, आर्थिक पाहणी अहवाल असेल, या अपडेट्स तुम्हाला माहीत असली पाहिजे. भूगोलासंदर्भात तुम्ही गेलात तर तिथे प्राकृतिक भूगोल तुम्हाला अत्यंत चांगला करून ठेवायचा आहे. विज्ञानामध्ये गेलात, बायोलॉजी अत्यंत चांगलं करून ठेवायचं आहे. इतिहासासंदर्भात जर गेलात तर मग प्राचीन म्हटलं की हडप्पा, वैदिक, मौर्यकाल, मध्ययुगीन म्हटलं की मोगल, आणि आधुनिक म्हटलं की तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास चांगला माहीत असला पाहिजे पूर्वसाठी. पॉलिटी म्हटलं मित्रांनो की पॉलिटीमध्ये काय येतं, पॉलिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3-4 मुद्दे फार महत्त्वाचे आहे. एक, सरनाम्यावर प्रश्न आहेत, घटनेच्या निर्मितीवर प्रश्न आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, कर्तव्य यावर प्रश्न आहे, पुढे संसद आहे, न्यायव्यवस्था आहे आणि कार्यकारी मंडळ आहे, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आपण म्हणतोय. हे मुद्दे सातत्याने कव्हर होत आहेत, त्यावर प्रश्न येत आहेत, ते तुम्हाला करावे लागतील. आता पुढे इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पॅसेजेस खूप महत्त्वाचे करायचे आहेत. पॅसेज उतारे जे चांगले सोडवायचे आहेत. रिजनिंग आणि गणित याच्यामध्येही तुम्ही जर बघितलं, रिजनिंगमध्ये नातेसंबंध असेल, अंकमालिका असेल किंवा अक्षरमालिका असेल, यांच्यावर सातत्याने प्रश्न आहेत, जी वेळखाऊ आहेत. क्रम लावा म्हणून येतं काही वेळेस, वेळखाऊ आहेत. गणितामध्ये सरासरी, नफा तोटा, शेकडेवारी असे टॉपिक सातत्याने कव्हर केले आहेत, ते तुम्हाला नीट करून ठेवावे लागतील. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी शेवटचा मला वाटतं तो मी सांगतोय. त्याच्यानंतर आणखी एक दोन पॉईंट माझ्याकडे आहे, ते या ठिकाणी आपण करू. काही मुद्दे आहेत जे तुम्हाला पासच करून जातात राज्यसेवा. त्याच्यातला पहिला मुद्दा तो म्हणजे वाचनाचा वेग तुमच्याकडे असला पाहिजे. हा मुद्दा कसा आहे माहिती आहे का, हे काही या 2 महिन्यात होणारं नाही आहे मित्रांनो. ज्यांचा याच्या आधी खूप चांगला अभ्यास आहे, ज्यांचं खूप चांगलं वाचन आहे, ते या ठिकाणी बाजी मारून जातात. वाचनाचा वेग, तुम्ही म्हणतात काही जण, अरे सर त्यांनी 6 तास अभ्यास केला होता, मी 12 तास केला, तरी त्याची प्री निघाली, माझी नाही निघाली. त्याच्याकडे वाचनाचा वेग असू शकतो, त्याने आधी काय मेहनत घेतली तुम्हाला माहीत नसू शकते. दुसरा मुद्दा, वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट. टाईमपास जर तुम्ही करायला लागलात मित्रांनो, इथून पुढे जर तुम्ही या 75 दिवसात टाईमपास केला, तुम्हाला वेळच्या वेळेवर जर जाग येत नसेल, तुम्हाला केव्हाही झोप येत असेल, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नियंत्रणात नसाल, तर मग तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. तुम्हाला जर वेळेला काबूत ठेवता येत नसेल, स्वतःचा आळस झटकता येत नसेल, तर समजायचं आपण अपयशी होण्याच्या मार्गावर आहोत. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी येतो तो म्हणजे मला हा विषय आवडतो म्हणून मी याचा अभ्यास करतोय, हे सोडून द्या. MPSCला कोणता विषय आवडतोय त्याचा अभ्यास करा. MPSC कोणत्या मुद्द्यावर जास्त प्रश्न विचारते ते वाचा. ओके, पुढचा मुद्दा येतो आणखी इथे 14, तो म्हणजे झोप. झोप वेळच्या वेळेवर घ्या, पुरेशी विश्रांती घेत चाला, मध्ये व्यवस्थित गॅप घेत चाला, डोळ्यांनाही आराम देत चाला, ते महत्त्वाचं आहे. तिथे झोपेवर अन्याय करू नका, मग मी रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतोय असं काही नाही. हां, एखाद्याला खूपच वेगळी सवय असेल, एखादा इंजिनिअरिंगचा आहे किंवा एखाद्याला आहे सवय, त्यावर मी काही बोलणार नाही. मात्र मला असं वाटतं एक 6-7 तास झोप तुम्ही घ्या. झोपेवर अन्याय करून तुम्ही अभ्यासाला कधीच न्याय देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. पुढचा मित्रांनो मुद्दा आहे तो म्हणजे चिंतन करा. काय चिंतन करा, चिंता करू नका. हा फार महत्त्वाचा मुद्दा, हे लिहूनच घेऊ शकता तुम्ही. चिंतन करा, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, जस्ट रिलॅक्स. सेलिब्रेटिंग स्टडी मनोहर भोळे सर म्हणतात तसं करा, एन्जॉय करा अभ्यास. असं दडपण घेऊन किंवा मग मला हे करायचंच आहे असं काही नाही मित्रांनो. तुम्ही जितके फ्री राहाल, ते क्रिस गेल, पोलार्ड, ते वेस्ट इंडिजचे प्लेयर्स आहेत, त्यांची बॅटिंग आठवा, नो टेन्शन, मारामारी, तसं करा, तसं करा. आणि ते दररोज करा सातत्याने. तर एक दिवस झोपलोय, दुसऱ्या दिवशी अभ्यास करतोय, नो टेन्शन, तसं नाही, त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. ओके, तर मला वाटतं ते एक महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे MCQज आहेत ते तुम्हाला खूप चांगले सोडवायचे आहे. इकॉनॉमिकचे असेल, त्याच्यानंतर पॉलिटीचे असेल, हे महत्त्वाचे आहेत. इतर इकडे CSATचे उतारे आहेत. म्हणजे तुम्हाला ॲनालिसिस करत चालायचं, मी कुठे चुकतोय, त्याच्यामधून स्वतःची इम्प्रूव्हमेंट करत चालायची आहे की मी कोणत्या टॉपिकमध्ये कमी आहे, स्वतःचा कम्फर्ट झोन नेमका कोणता आहे, माझे आवडते विषय कोणते आहेत, या सगळ्या बाबी तुम्हाला बघाव्या लागतील. आणि त्याच्यानुसार स्वतःचाही एक वेगळा प्लॅन तुम्हाला आखावा लागेल.
मात्र मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगितलं आहे या 75 दिवसामध्ये जर तुम्ही या पद्धतीने तुमची मेंटॅलिटी ठेवली, या पद्धतीने थोडासा अभ्यास जर केला तर पूर्व परीक्षा नक्कीच तुम्ही पास होऊ शकतात. चला, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि याच्यानंतर मी राज्यसेवेसंदर्भात बरेचसे लेक्चर्स घेऊन येणार आहे. या पूर्व परीक्षेसंदर्भात तुम्हाला ते पुढे अवेलेबल करून घ्यायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. धन्यवाद.